नमस्कार मित्रांनो, 30 तासाच्या प्रवासानंतर आपण आता भुवनेश्वरला पोहोचलोय. तीस ते 31 तासाच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलोय भुवनेश्वरला. आणि ही ट्रेन निघाली होती आपली, आपण तर लोणावळ्यापासून पकडली 11:19 कोणार्क एक्सप्रेस. आणि आता आपण जवळपास 12:30 पावणे 1ला आपण पोहोचलोय भुवनेश्वरला. आणि इकडनं आता पुढचा प्रवास चालू आहे. भुवनेश्वरला उतरल्यानंतर आपण दुसरी ट्रेन बघितली, त्या ट्रेनचं जनरल तिकीट काढलं आणि आपण आता 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण आता जगन्नाथपुरीला पोहोचलोय. आणि जगन्नाथपुरीला स्टेशनला आल्यानंतर आधी 3-4 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे जगन्नाथपुरीचं. आणि तिथे यायला तुम्ही रिक्षा टॅक्सी वगैरे काही करू शकता. त्यांनी आमच्याकडून 200 रुपये चार्जेस घेतले, त्यामध्ये आम्ही 8 जण आलो मेंबर. आणि आता भुवनेश्वरला उतरल्यानंतर भुवनेश्वर ते जगन्नाथपुरी हे 60 किलोमीटर अंतर आहे. ते जर यायचं असेल प्रायव्हेट व्हेकलनी 3-3.5 हजार रुपये ते चार्जेस पे करावे लागतात त्यांना. किंवा मग ट्रेनला यायचं असेल तर जनरल तिकीट हे 40 रुपये पे करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जगन्नाथपुरी स्टेशनला आल्यानंतर तुम्ही रिक्षानी वगैरे येऊ शकता मंदिरापर्यंत. ते 200 रुपये 250 रुपये चार्जेस करतात. आम्ही 200 रुपये पे केले आणि 8 मेंबर मंदिरापर्यंत आलो. आता सकाळचे वाजलेले 5. संध्याकाळी आपण दर्शनाला आल्यानंतर जगन्नाथपुरीच्या आणि श्री जगन्नाथाचं दर्शन घ्यायला आपण आलो. त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं दर्शन झालं. आणि दर्शन घेतल्यानंतर अगदी समोरच त्यांचा जो महाप्रसाद असतो म्हणजेच भोग, तो आपण समोर घेतला. आणि जर भोग घ्यायचा असेल तर त्यांचा तो थोडाफार काहीतरी चार्जेस असतो, तो पे करावा लागतो. आणि संध्याकाळी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 3:30-4च्या दरम्यानमध्ये जो ध्वज आहे तो बदली केला जातो. आम्हाला ते बघायला मिळालं दृश्य, अतिशय सुंदर असं दृश्य होतं. आणि जो ध्वज बदलण्यासाठी जातात जे ते पाठीमागून उलट्या साईडला असं वरती चढतात आणि त्याच पद्धतीने खाली उतरतात. आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे ते आम्हाला काही शूटिंग घेता नाही आली. तर आणि आजूबाजूचा परिसर बघायला तर अतिशय सुंदर असा परिसर आहे. कुठेही तुम्हाला घाण वगैरे बघायला मिळाली नाही आम्हाला. जे संस्थानाने आहे ते सुंदर असा परिसर मेंटेन ठेवलेला आहे. आणि सुंदर असं दर्शन झालं, एकंदरीत खूप छान वाटलं. श्री जगन्नाथ मंदिराच्या 15 ते 20 मिनिटं पुढे चालत आल्यानंतर उरीचा हा बीच आहे, समुद्र किनारा. आणि ते पूर्ण जर बघायला गेलं तर पूर्ण शॉपिंगसाठी लहान मुलांच्या खेळणी वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आपण संध्याकाळच्या वेळेला आलं तर पूर्ण रोषणाई, अतिशय सुंदर असं दृश्य असतं. आज आपला प्रवासाचा 4था दिवस आहे. आणि आता आज आपण जगन्नाथपुरीमध्ये आहे. ज्या परवाच्या दिवशी जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये आपण आलो तेव्हा आपण रूम घेतली आणि ती रूम आपल्याला 1200 रुपयामध्ये पडले. त्याच्यामध्ये आपण 8 जण मेंबर आपण स्टे केला 8 जणांनी. आणि त्याच्यानंतर जे दर्शन झालं आणि आजचा जो प्रवास आहे तो आपण आज जगन्नाथपुरीवरून पुढे कोणार्क, सूर्य मंदिर, तसेच आणखीन जे मेन स्पॉट आहेत ते आपण व्हिजिट करणार आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा आपण पुन्हा एकदा प्रवास करणार आहे. आपल्या जी जिव्हाळ्याची गोष्ट आहे म्हणजेच आपली अग्निशमन सेवा,
फायर सर्व्हिस. ही जगन्नाथपुरीचे स्पेशल मंदिरासाठी फायर स्टेशन त्यांनी इथे उभं केलं आहे. सुंदर अशी फायर सर्व्हिस आहे. आपण रात्री जाऊन तिथे व्हिजिट वगैरे केली, भेट झाली सर्वांसोबत. जय जगन्नाथ. जगन्नाथपुरीवरून आपण निघालो. त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास आपण प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला एक बीच भेटला. आणि पुढे जर आलो तर कोणार्क सूर्य मंदिर इथे आपण आहेत लोकेशनला. आणि जर लोकेशनला आल्यानंतर आपल्याला एंट्री करायची असेल तर पर पर्सन 40 रुपये असं तिकीट आहे. ते तुम्ही ऑफलाईन सुद्धा गेटवर काढू शकता किंवा मग जर पुढे आलं तर ऑनलाईन देखील सुविधा आहे. फोन पे त्यांचा स्कॅनर आहे, ते स्कॅन केला तर तुम्हाला तिकीट अवेलेबल होऊन जातं. एकदा स्कॅन केल्यानंतर आपण 5 जणांचे कमीत कमी तिकीट आपण तिकीट तिथं काढू शकतो. त्याच्यावरती आपल्याला म्हणजे पुन्हा दुसरं स्कॅन करावं लागेल. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपण जर गाईड घेतला तर त्यांचा गव्हर्नमेंट चार्जेसनुसार 500-550 रुपये काहीतरी त्यांचा असा चार्जेस आहे. जर आपल्या नवीन असाल आपण तर आपण नक्कीच गाईड घ्या. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बऱ्याचशा गोष्टी नवीन माहिती होतात आणि डायरेक्ट आपण जर वाचलेलं असतं, कुठं ऐकलेलं असतं, त्याच्यामुळे जर ज्या लोकेशनला ज्या आल्यानंतर काही गोष्टी वेगळ्या, आपल्या काही गोष्टींचा उलगडा होतो. त्याच्यामुळे आपण गाईड नक्की घ्या. आणि आता बघूया पुढचा मंदिर पूर्ण प्रवास. मैं आपको कोणार्क सूर्य भगवान का बारे में बताऊंगा. उड़ीसा के पुरी में भगवान सूर्य को समर्पित ये सूर्यदेव का मंदिर. राजा नरसिंह देव ने सूर्य नारायण का मंदिर 1238 में स्टार्ट किए थे, लेकिन 1250 में ये मंदिर कंप्लीट होना था. तो 12 साल बीतने से भी ये मंदिर को 1200 आर्किटेक्चर कंप्लीट नहीं कर पाया था, इतिहास में लिखा गया. लेकिन ये मंदिर को एक 12 साल का लड़का ने कंप्लीट किया था. लड़का का नाम था धर्मपद. तो हेड इंजीनियर विष्णु महाराणा का लड़का बन के इधर पिताजी को मिलने के लिए आए थे. और ये मंदिर को मैग्नेट यूज करके गुम्बज बैठाया था, इतिहास में दर्शाया गया. लेकिन ये मंदिर 1903 में क्लोज किया गया, तो ब्रिटिश समय में. क्यों नहीं, ये मंदिर सब गिरने लगा. तो मेन मंदिर खंडित करने का बाद ये मंदिर जो गिरने लगा, एक मंदिर को जिंदा रखने के लिए रेती पत्थर डाला गया, जिंदा रखने के लिए सपोर्ट डाले ब्रिटिश गवर्नमेंट, तो इसीलिए एक मंदिर जिंदा है, बाकी सब खंडित हो गया. कितना मंदिर थे? ये टोटल 5 मंदिर था. तो ये देखिए, पहला मंदिर नाट्य मंडप, सेकंड ऑडियंस हॉल, थर्ड मेन मंदिर, उसका पीछे छाया देवी माया देवी, सूर्य भगवान का पत्नी संध्या का एक प्रतिबिंब, एक प्रतिरूप, छाया माया. छाया रूप में शनि भगवान पैदा हुआ थे, लेकिन छाया पुत्र शनि माना जाता है. तो आप एग्जिट में जाने से शनि भगवान को दर्शन करके जाएंगे. तो ये देखो, पहला मंदिर नाट्य मंडप, इसका सामने देखिए इंसान हाथी सिंह दिया गया. तो इसमें राजा का नाम आता है, राजा का नाम गजपति नरसिंह. अब शेर होता है शक्ति के लिए, हाथी होता है दौलत के लिए. दौलत और शक्ति होने से घमंड हो जाते हैं इंसान. तो ये भगवान का दरबार, भगवान का पास आना है तो अहंकार को परित्याग करो. तो ये देखिए, इसका चारों बाजू में देखिए नाट्य कलाकृति दिया गया.
तो देखिए दासी लोग मेकअप करते हैं, मेकअप के बाद प्रणाम, प्रणाम का बाद देखिए दांडिया कुचिपुड़ी भरतनाट्यम 128 मुद्रा चारों तरफ से दिया गया। ये पहला मंदिर नाट्य मंडप इसका है 90 फुट था पहले। तो इसका पीछे दिखाऊंगा ऑडियंस हॉल, जो ऑडियंस हॉल 3 द्वार शील साल 12 महीना 6 महीना दक्षिण 6 महीने उत्तरायण, जो सूर्य का लाइट अंदर जाएगा। अंदर था भगवान का हैंगिंग में अष्टधार, सूर्य का लाइट टच करने से उनका रिफ्लेक्शन लाइट फैल जाता है। तो ये यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल है 1984। और ये चैरियट को रिप्रेजेंट करते देखिए 7 हॉर्स 24 व्हील्स आवर को, और 7 हॉर्स 7 डे 7 कलर, सूर्य का 7 रंग, लेकिन ये संगीत का 7 सुर, तो ये सब दर्शाते हैं। तो नजर करिए ये सूर्यदेव का मंदिर राजा ने बनाया था सूर्य पूजा के लिए। ये जमीन फेमस द्वापर युग से। तो कृष्ण भगवान का लड़का शाम्बो 12 साल तपस्या करके आरोग्य लाभ किए थे ये जमीन में। ये जमीन कैसे साफ से था? बे ऑफ बंगाल और चंद्रभागा नदी को ट्रायंगल कौन, और होता है सूर्य भगवान का दूसरा नाम कौन प्रसाद के इक्वल टू पुना। तो ये देखिए ये रात को दर्शाते सूर्य भगवान का। तो सूर्य भगवान का रथ का नाम क्या? दिग्विजय। तो सामने था अरुण स्तंभ सारथी। तो महाराज छत्रपति शिवाजी महाराज जिले की पूरी में रखा जगन्नाथ मंदिर के सामने। डेली रूटीन को यहाँ दर्शाते हैं। तो आर्किटेक्चर ने जो बनाया 8 स्पोक अष्ट प्रहर हिसाब से हर पहिया में। तो सुबह उठ के देखो रानी ने अंगड़ाया 2 बाजू में नहाने के लिए, काफी लोग बाजू में कपड़ा लेके जाए, घोड़ा का ऊपर शिकार के लिए, और शाम का टाइम मेकअप दासी लोग मेकअप करते। तो ये पति पत्नी उधर दिया 12 बजे। इसका 3 द्वार था। ये 3 द्वार को 1903 में बंद किया गया ब्रिटिश गवर्नमेंट का समय में। तो ये देखिए उड़ीसा गवर्नमेंट का पोस्टल सिंबल हिसाब से ये यूज होता है। तो यहाँ देखिए आरबीआई का 10 रुपया नोट में ये वाला पहिया आपको मिलेगा। इसलिए ये परसों कारीगरी गिरने से और खंडित होने से अपवित्र लड़का ने जान दे दिया। तो इसीलिए पूजा बंद हो गया था दर्शाते। लेकिन नजर करिए ये मंदिर जो खराब हो गया, इसका डिजाइन लोटस था, कमल डिजाइन, कमल। लेकिन पूरी शंख के तरफ भुवनेश्वर चक्र की तरफ कोणार्क का अर्क के तरफ समझ। लेकिन ये मंदिर खंडित अपवित्र कारण से पूजा बंद। इसका ऊपर मुगल अटैक भी हुआ था, मुगल हमला। अरे जो पतुगाल आए थे जहाज लेके, जहाज का सामने कंपास था, वो कंपास का शिप का डायरेक्शन को मिसगाइड कर रहे थे। तो इसको तोड़ के सारी चीज गैप हो गया, जिसे कहाँ है अभी तक प्रमाणित नहीं। क्या था इधर, क्या लेके गए? मैग्नेट ही 52 टन 50 टन मैग्नेट, और स्टैचू था अष्टधातु का, वो लेके गए। 1238 से 1250। तो 12 साल बीतने से कंप्लीट नहीं कर पाया था। राजा ने बोले थे 7 दिन का अंदर मंदिर कंप्लीट करो, 7 डे का अंदर नहीं कर पाएंगे सबको मृत्युदंड। जो 12 साल का लड़का पिताजी को मिलने के लिए यहाँ आया था, लेकिन यहाँ आके देखा ये मंदिर नहीं होगा, तो राजा ने मृत्युदंड 1200 कारीगर को मार डालेंगे। तो ये लड़का ने बोला था मैं बनाऊंगा, जो लड़का ने बना दिया था मैग्नेट यूज करके, इतिहास में दर्शाया गया। तो 1200 कारीगर मरे क्या? कारीगर को बचाया ना, बचाया क्या? 1200 कारीगर का हेड कारीगर का नाम विष्णु महाराणा। तो मंत्री देखभाल के लिए थे, मंत्री का नाम शिवे शांतरा और राजा का नाम लांगुड़ा नरसिंह देव। वो लड़का आत्महत्या किया क्या? तो लड़का ने जान दे दिया था, जो कूद गया था चंद्रभागा नदी को, वो 1200 कारीगर को बचाने के लिए। वो आत्मा कूद गया था चंद्रभागा नदी को, 1200 कारीगर का जिम्मेदारी का बात उठा इसीलिए। अच्छा।
सूर्य मंदिर आता आपलं संपूर्ण बघून झालंय आणि आता आपण परतीच्या प्रवासावर आहे. सूर्य मंदिर बघताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जर गाईड घेतलं तर अतिशय उत्तम, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नसतात किंवा आपण बघितलेल्या नसतात किंवा वाचलेल्या नसतात. त्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याच्याकडून त्या गोष्टी समजावून देखील घेता येतात. आपण मी म्हटल्याप्रमाणे जर 500 रुपये त्यांचा चार्जेस असतो, पण थोडीशी आपण जर बार्गेनिंग वगैरे केली तर थोडासा फरक पडू शकतो. आमच्या बाबतीत पण थोडंसं झालं तसं, थोडंसं आम्हाला डिस्काउंट वगैरे मिळाला. बाकी मंदिर खूप सुंदर आहे. सर्वांनी या, फोटोशूट वगैरे करायला देखील करायचं असेल तर गार्डन वगैरे आहे मंदिराच्या शेजारी, खूप चांगले फोटो वगैरे येतात. एकंदरीत सुंदर असा प्रवास जो आजचा आहे तो आतापर्यंत झालेला आहे आणि आपले मित्र आलेत आता. चला. झाला विषय मोकळा. नाही, मोठे सोबत म्हणलं की हे 2 वर्षाखाली 3 वर्षाखाली झाला असतं. विचारा काय खोटं आहे. तुमचा विश्वास आहे. सगळे काय सगळे मला बोलतच नव्हतं काय. तुम्हाला कसं वाटलं आमच्या ट्रिपला येऊन? काय वाटलं नाही मला, तांडेल बिंडेल सोबत फिरायचं नाही, तांड्यांची महत्वाची भूमिका होती. मग तुम्हाला इथून पुढे कसं वाटलं आमच्यासोबत अजून ट्रिप काढायची आहे? तुम्हाला काय वाटतं पुढे ट्रिप काढूया आपण? तुम्ही सोमवारपासून आमच्यासोबत ट्रेन मध्ये मित्रांसोबत पुन्हा एकदा ट्रिप करण्याची इच्छा आहे का तुमची? आहे की कुठे जायची इच्छा आहे? कुठे ट्रिप काढली तिकडे जाऊ. ठीक आहे. तुम्ही पहिला गेला जगन्नाथ पुरीला, जगन्नाथ मंदिरला दर्शन घेतलं आणि नंतर गेला लिंगराज मंदिरला, त्यानंतर गेला गोदावरी ब्रिजला घाटला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो नंदन गार्डनला. नंदन गार्डन मध्ये बसचा ट्रिप लय आवडली आणि तिथनं आम्ही आला बरं ठीक आहे. यातला सगळ्यात जास्त स्वभाव कुणाचा आवडला? मामा तुमचा आमच्या सोबत आहे, मामाचा कसा कुठलाही वाटला? मनावर दबाव किंवा कुठली दडपण मनावर न ठेवता तुम्ही बिनधास्त बोलू शकता. हे सगळ्यांचा मनावर, सगळ्यांचा स्वभाव एक नंबर आहे. कोण मी मोठा आहे छोटा आहे असं कोण ही गोष्ट तुम्ही कुठले दडपणाखाली बोलत नाही ना तुम्ही? हे नाही. मामा वगैरे तुमचे बरोबर आहेत म्हणून. तुमच्या मामाचा स्वभाव कसा आहे? मग तुमचा काय मामा कसा आहे, काय आहे? आमच्या सोबत बाप्पू बद्दल 2 शब्द बोला. बापू बापू बद्दल काय बोलू? बापू झोपले तर आपण नाही तरी बी बापूनं काय काय केलं ट्रिप मध्ये एन्जॉयमेंट? एक आवाज आहे बरं, बाप्पूला एक आवाज आहे. बापू तसं नाही, तुझ्या आवाज पूर्ण ओंकार गणेश श्रीवंशी
तर आता आमचा प्रवास होता पुण्यावरून जगन्नाथपुरी ओडिसा ते आमचा वेडावाकडा असा प्रवास होता आणि खूप सुंदर असा प्रवास झाला आमचा. त्याच्यामध्ये जगन्नाथपुरींचं दर्शन झालं, अजून लिंगराज म्हणून महादेवांचं एक स्थान आहे त्यांचं दर्शन झालं, एक नंदनवन म्हणून आंतरराष्ट्रीय गार्डन आहे त्याच्यामध्ये जिरा, वाघ, उंट, हत्ती, काळवीट सगळं आहे ते आमचं बघून झालं. त्यानंतर असा सुंदर असा प्रवास करून आम्ही भुवनेश्वरमध्ये थांबलो. भुवनेश्वरमध्ये छान असं जेवण केलं आणि तिथनं पुढं आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि असा परतीचा प्रवास देखील आमचा छान झाला. आम्ही पुणे स्टेशनजवळ पोहोचत आहोत. धन्यवाद मंडळी, ट्रिप छान झाली. पुढील ट्रिप लवकर देत आहे. नमस्कार मंडळी, मी सूर्यबाप्पू नागरे. मी सोमवारी दुपारी 1:30 वाजता लोणावळ्यावरून बसलो होतो. 5:30 वाजता बसलो होतो. 5:30 वाजता बसल्यानंतर आम्ही काहीतरी भुवनेश्वरमध्ये उतरलो. भुवनेश्वरवरून आम्ही नंतर आम्ही गेलो जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीला गेल्यानंतर आम्ही तिथं पहिलं दर्शन घेतलं, रूम घेऊन फ्रेश वगैरे होऊन दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही तिथे एक गोल्डन बीच म्हणून त्या गोल्डन बीचला गेलो. गोल्डन बीचवरून परत आल्यानंतर तिथं संध्याकाळी मुक्काम केल्यानंतर परत आलो. त्याच्यानंतर आम्ही परत तिथून सूर्यमंदिर बघितलं. सूर्यमंदिरला जाऊन आल्यानंतर आम्ही परत तिथून गेलो मग भुवनेश्वरला नंदनवन गार्डन आहे. तिथे पांढरा वाघ हा तिथला विशिष्ट वाघ आहे, म्हणजे वेगळ्या जातीचा वाघ म्हणजे. तर तिथून आल्यानंतर आम्ही परत परतीच्या प्रवासाला काल आम्ही 4-4:30ला निघलो होतो. आता आम्ही जवळजवळ पुण्याच्या जवळजवळ आलेलो आहे, 2च्या आसपास आलो होतो. काही क्षणात आम्ही पुण्याला पोहोचलो. बस, नमस्कार. ओके, नमस्कार. महेंद्र मधुकर राव. आमची 5 ते 6 दिवसाची कल्याण ते जगन्नाथपुरी ट्रिप होती. खूप एन्जॉय केली. सगळे काही जुने मित्र होते, काही नवीन मित्र होते. सर्वांनी मिळून आम्ही खूप एन्जॉय केली आणि आता आम्ही पुन्हा घरी येत आहेत आणि या मित्रांसोबत फिरायला खरोखर खूपच मजा आली. असं वाटतं की पुन्हा लवकरच आमची कुठेतरी ट्रिप निघावी. धन्यवाद. जगन्नाथपुरीची ट्रिप केली. 8 जण टोटल होतो. 5 जण पहिल्यापासून ओळखत होतो. 2 नवीन मित्र भेटले. एक महेंद्रराव, दुसरा कल्लाप्पा खतरनाक तीस होता. अख्खी ट्रिपमध्ये त्यांनी जो काय थकवा होता, ताण होता, तो सर्व त्यांनी घालवला. बाकी छान झाली ट्रिप. लवकरच पुढची ट्रिप आम्ही नियोजन करू. सर्वांना नमस्कार. माझं नाव किशोर काळभोर. आम्ही अशी टोटल 6 दिवसाची ट्रिप अरेंज केलेली. आमची ट्रिप अशी होती की कल्याण टू जगन्नाथपुरी. तर आम्ही सोमवारी 3 वाजल्यापासून ट्रेनचा प्रवास करतोय. तर आम्ही मंगळवारी रात्री 12च्या आसपास आम्ही ह्याला पोचलो भुवनेश्वर टू परत आम्ही प्रवास केला जगन्नाथपुरीचा. तर पहाटेच्या सुमारास आम्ही म्हणजे बुधवारी पहाटेच्या सुमारास आम्ही जगन्नाथपुरीला पोहोचलो. तिथून आम्ही फ्रेश बीच होऊन जगन्नाथपुरीचं दर्शन केलं. तिथून थोडं बीच वगैरे फिरून जगन्नाथपुरीतील जवळची मंदिरं वगैरे हे करून आम्ही परत संध्याकाळच्या टाईमला रेस्ट केला. संध्याकाळी परत जेवण वगैरे करून थोडं जगन्नाथपुरीतलं फिरलो. मग गुरुवारी आम्ही सकाळी एक 4 व्हीलर रेंटनं घेतली आणि तिथील जवळचे सर्व ठिकाण फिरून आम्ही त्यामध्ये एक जवळचं होतं आमचं कोणार्क सूर्य मंदिर होतं, परत आपलं नंदनकानन गार्डन होतं, लिंगराज मंदिर होतं, काही लेण्या होत्या. हे सर्व फिरून आम्ही काही बीच होते त्यामध्ये हे फिरून आम्ही गुरुवारी रात्री भुवनेश्वरला मुक्काम केला. भुवनेश्वरमध्ये मुक्काममध्ये आम्ही आपल्या मराठी माणसाच्या एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथं त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि तिथून परत आम्ही म्हणजे आपली शुक्रवारी दुपारची ट्रेन होती. तर आम्ही थोडं सकाळी लवकर उठून भुवनेश्वर वगैरे फिरून थोडंसं आम्ही रिटर्नचा प्रवास चालू केला. शुक्रवारी दुपारी आम्ही रिटर्नचा प्रवास चालू केला. यामध्ये आमचे मित्र भरपूर झाले, काही खूप एन्जॉय केला. त्यामध्ये एक आमचा कलाप्पा बिमदे म्हणून आपल्या योगेश मायनाळेंचा मेहना होता, त्यानं पण आम्हाला खूप एन्जॉय केलं. त्यामध्ये भरपूर आम्ही त्याच्यामुळं ट्रिपमध्ये खूप एन्जॉय केला. त्याची भाषा वगैरे होती ती सोलापुरी असल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला. अशा तऱ्हेने आम्ही आता रिटर्नचा प्रवास पूर्ण करून आम्ही जवळपास पुण्याच्या पोहोचतोय. आता आम्ही सर्व मित्रांनी खूप एन्जॉय केला. इथून पुढे अजून ट्रिप होतील. अशा ट्रिपचा नवीन ब्लॉग येत राहतील, तुम्ही बघत राहा. धन्यवाद. नमस्कार. दरवेळी सारखी आताची देखील ट्रिप आपली अतिशय सुंदर झाली. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपला लोणावल्यापासून तर डायरेक्ट जगन्नाथपुरी असा प्रवास होता. मुख्य आपलं जे ठिकाण होतं ते जगन्नाथपुरी आणि आजूबाजूचे जे पूर्ण स्पॉट आपण केले ते सर्वांनी सांगितले, त्याच्यावर काही मी पुन्हा आता बोलत नाही.
सांगायचं म्हटलं तर जगन्नाथपुरीचं मंदिर, मुख्य मंदिर आणि तिथला आजूबाजूचा परिसर होता, अतिशय सुंदर असा परिसर होता. म्हणजे स्वच्छता म्हणाल तर खूप छान स्वच्छता होती. आणि बाकी त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी थोड्या विशेष नमूद करण्याकरता सांगतो की रिटर्न आल्यानंतर भुवनेश्वरला आम्ही स्टे केला आणि स्टे केल्यानंतर आम्हाला जे हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला अतिशय सुंदर असं हॉटेल होतं. त्याच्यामध्ये देखील सांगायला खूप आनंद वाटतो की ते हॉटेल आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचं होतं आणि त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं आणि मित्रांसोबत खूप छान केलं. आपले अध्यक्ष टीमचे पूर्ण मॅनेजमेंट करणारे स्वतः किशोर गारगोर आणि बाकी मंडळी, त्याच्यामध्ये आपला ओंकार आपला नेहमीचा मित्र आहे सोबत. म्हणजे आपण मित्र आपला जुनाच आहे पण आता पहिल्यांदा आपल्या ट्रिपला आला. बाकी सोने बापू, महेंद्रराव पहिली ट्रिप होती. मित्र आपले जुने सर्व. त्याच्यानंतर योगेश मैनाले आपले जुने मित्र आहेत, ते एक दोनच थोडे नवीन आहेत. आणि त्याच्यामध्ये ते योगेश मैनाले यांचा जो मेवना होता त्याचा विशेष करून आम्ही सर्वांनीच उल्लेख केला, मी देखील करतो. सर्व ट्रिप त्याने म्हणजे जो थोडा ट्रिपमध्ये जो येणारा थकवा असतो किंवा प्रवासामध्ये होणारा थोडासा त्रास असतो किंवा थोडीशी चिडचिडपणा होत असते, पण तसा त्याच्यामुळे कोणालाच जाणवला नाही. सर्वांनी खूप एन्जॉय केला. त्याची जी सोलापुरी भाषेची एक शैली होती बोलण्याची, ती शैली एवढी सुंदर होती. म्हणजे त्याच्या नॉर्मल बोलण्यामधून पण त्याच्यातून एक कॉमेडी तयार होती ती. आम्ही सर्व खूप एन्जॉय केला आणि अशा तऱ्हेने आमचा प्रवास आता काही क्षणात संपणार आहे. बाकी मेंबर सोलापूरला उतरले, आता पुण्यामध्ये उतरणार आहे. आम्ही दोघे तिघे जण आम्ही पुढे मुंबईला जाणार आहे. आणि या प्रवासामध्ये कोणाला काही दुखापत झाली नाही, त्रास झाला नाही, कुठलाही त्रास जाणवला नाही. खूप ट्रिप एन्जॉय केली. आता बसल्या बसल्या आम्ही एक दोन ट्रिप सुद्धा प्लॅन केलेले आहेत, पण ते सरप्राईज आहे, ते पुण्यात आपल्याला पुढे समजेल. आणि ही टीम तर पुन्हा असणारच आहे, नेहमीची टीम आहे आपली. आता याच्या पुढे पण देखील याच्यामध्ये एक दोन वाढ होईल. आपले जवळचे मित्र आहेत ते येतील. धन्यवाद. आणि हा मुळात जो पूर्ण खर्च आहे तो आपण पुढे मेन्शन करू. टोटल खर्च किती झाला, कुठून कसा प्रवास करायला पाहिजे, आमच्याकडून ज्या चुक्या झाल्या त्या पुन्हा होऊ नये कोणाकडून, त्या आपण थोडासा देशात विशेष मेन्शन करू. आणि सर्वांना अशा नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण असा आपला हा जगन्नाथपुरीचा प्रवास झालेला आहे आणि या प्रवासामध्ये आलेला आपल्याला पर पर्सन खर्च हा आपण आता बघूया. जो खर्च आहे तो आपला अंदाजे आहे. आपण जो प्रवास कराल त्यामध्ये थोडासा कमी जास्त होऊ शकतो. चला तर बघूया. संपूर्ण प्रवासातील आपला हा अंदाजे खर्च आहे. मुंबई ते भुवनेश्वर रेल्वे तिकीट हे रिटर्न 1500 रुपये. त्यानंतर भुवनेश्वर ते पुरी रेल्वे तिकीट आहे 150 रुपये. पुरी रेल्वे स्टेशनपासून जगन्नाथ मंदिरपर्यंत रिक्षा भाडे आहे हे 200 रुपये. एक व्यक्तीसाठी 20 रुपये आकारले जातात. जगन्नाथपुरीमध्ये रूम केली तर तिथे आम्हाला 1100 रुपयामध्ये रूम मिळाली. त्यामध्ये आम्ही 8 मेंबर राहिलो. पुढे भुवनेश्वरमध्ये रूम आम्ही केली, त्याच्यामध्ये 2500 रुपये त्यांनी चार्ज आकारला. त्यामध्ये देखील आम्ही 8 मेंबर राहिलो. पुढे पुरी ते भुवनेश्वरमधील येणारे जे प्रेक्षणीय स्थळं आहेत ते बघण्यासाठी आम्ही डायरेक्ट 4 व्हीलर बुक केलेली. त्यांनी 3000 रुपये चार्ज आकारला. पुढे कोणार्क सूर्यमंदिरची एंट्री फी आहे जी एक व्यक्तीस 40 रुपये आणि जर गाईड केला तर 300 रुपये. संपूर्ण प्रवासातील जो जेवणाचा खर्च आहे तो 1200 ते 1500 रुपयेपर्यंत गेला. संपूर्ण प्रवासातील एक व्यक्तीचा असा खर्च 4049 रुपये असा झाला. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.